नमस्ते मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताच्या सांस्कृतिक वारशाविषयी जाणून घेणार आहोत। सर्वात आधी आता आपण जाणूया भाषा आणि साहित्याविषयी। मित्रांनो, प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती। संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली। त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे। त्यातच संगम साहित्य म्हणजे नेमकं काय हे आता आपण जाणूया। संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा। या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं। हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे। या साहित्यातील सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत। संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते। आता जाणूया धार्मिक साहित्याविषयी। यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे। जैन आगम ग्रंथ, अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेत। वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथांमध्ये संकलित करण्यात आलाय। अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे। सिद्धसेन दिवाकराने सम्म इतिसूत हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला। विमल सुरींनी पौमचरीय या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे। हरिभद्र सुरींचा समरा इच्चकहा व उद्योत सुरींचा कुवलय मालाकहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत। त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत। पिटक म्हणजे पेटी। या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे। त्रिपिटक पाली या भाषेत लिहिलंय। 3 वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य यात आहे। पहिलं आहे सुत्त पिटक, दुसरं आहे विनय पिटक आणि तिसरं आहे अभिधम्म पिटक। आता जाणूया सुत्त पिटक। सुत्त पिटक मध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचनं एकत्रित करण्यात आली आहेत। या वचनांना सूक्ते असं म्हणतात। विनय पिटकात विनय या शब्दाचा अर्थ नियम असा आहे। यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसं वागावं याचे नियम सांगितले। आणि अभिधम्म पिटक यात बौद्ध धर्माचं तत्वज्ञान समजावून सांगितलंय। त्रिपिटकाचं स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे। ज्ञानेश्वरीयांनी स्वतःचा अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या। त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत। त्या गाथा पाली भाषेत आहेत। भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे। फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असं भगवद्गीतेत सांगितलंय। ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असं त्यात सांगितलंय। इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले। ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला। उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला। त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे। अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला। उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा या ग्रंथात कौटिल्याने केली आहे। आता जाणूया व्याकरण ग्रंथाविषयी। पाणिनी या व्याकरणकारानं लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो। पतंजलीनं महाभाष्य ग्रंथ लिहिला। या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचं स्पष्टीकरण लिहिलंय। अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यानं लिहिला। या ग्रंथात राजाचं कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची, दप्तरखान्याची व्यवस्था,
न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासन विषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा केली आहे. आता जाणूया आर्ष आणि अभिजात महाकाव्यांविषयी. रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेलं. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचलं. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे काव्य व्यास ऋषींनी रचलं. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचं आणि त्यांच्या परिणामांचं व्यापक दर्शन घडतं. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य आणि कलाकृतींना अभिजात म्हणून ओळखलं जातं. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसंच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहेत. नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप जुनी आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेलं सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचं, स्वप्नवासदत्त, कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल यासारखी अनेक नाटकं सुप्रसिद्ध आहेत. कथा साहित्य. प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडितानं रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालंय. बौद्ध जातक कथाही विख्यात आहेत. लोकजीवन. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असं म्हणत. सागरी आणि खुष्कीच्या मार्गांनी व्यापार चालत असे. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्न, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिकं होती. लोकांच्या आहारात या धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळ यांचा समावेश असे. लोक प्रामुख्यानं सुती वस्त्र वापरत. तसंच रेशीम आणि लोकरीची वस्त्रही वापरात होती. ही वस्त्रे साधारणपणे आजचं धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला. धन्यवाद.